आणि आता या घडीची एक मोठी बातमी आहे। पूजा खेडकरचं अपंगत्व प्रमाणपत्र हे बनावट असल्याचं उघड झालंय। दिल्ली पोलिसांच्या स्टेटस रिपोर्टमध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे। दिल्ली पोलिसांकडून दिल्ली हायकोर्टामध्ये हा स्टेटस रिपोर्ट आता दाखल झालेला आहे आणि यामध्ये पूजा खेडकरचं अपंगत्व प्रमाणपत्र हे बनावट असल्याचं म्हणण्यात आलेलं आहे। दिल्ली पोलिसांनी हा स्टेटस रिपोर्ट तयार केलेला आहे आणि त्यामध्ये हे स्पष्ट लिहिण्यात आलेलं आहे की पूजा खेडकरनं जे अपंगत्व प्रमाणपत्र दिलेलं आहे ते बोगस आहे, बनावट आहे। सोमेश कोलगे आपल्याला अपडेट देतील। सोमेश, खेडकर प्रकरणी आपल्याला सर्वांना माहिती आहे की दिल्ली उच्च न्यायालयामध्ये पूजा खेडकर या अटकपूर्व जामिनाच्या वरती अपिलामध्ये आलेले आहेत। त्यांचा अटकपूर्व जामीन पटियाला हाऊस कोर्टाने फेटाळला होता आणि यूपीएससीच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केलेला आहे। आता दिल्ली पोलिसांचं वारंवार हे म्हणणं आहे की आम्हाला पूजा खेडकरची कस्टडी हवी आहे, कारण आम्हाला कस्टोडियल इंटरोगेशन गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने आतापर्यंत 2 वेळा पूजा खेडकर यांना दिलासा देण्यात आला की त्यांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत पोलिसांनी त्यांच्या विरोधात कोणतीही कठोर कारवाई करू नये। उद्या पूजा खेडकर यांच्या प्रकरणावर सुनावणी आहे दिल्ली उच्च न्यायालयात आणि त्यापूर्वी आज दिल्ली पोलिसांच्या वतीने जे ॲफिडेव्हिट जे म्हणणं सादर करण्यात आलंय हायकोर्टामध्ये त्यात त्यांनी असं म्हटलंय की पूजा खेडकर यांचं डिसेबिलिटी सर्टिफिकेट सुद्धा फेक आहे आणि ते महाराष्ट्रातून बनवला गेल्याचा दावाही खोटा आहे। त्यामुळे आम्हाला हे सगळं तपास करायचं आहे आणि त्यासाठी पूजा खेडकर यांची कस्टडी आम्हाला आवश्यक आहे। आता कदाचित उद्या जी होणारी सुनावणी आहे त्या सुनावणीमध्ये काहीतरी फलप्राप्त होईल की नेमकं पूजा खेडकर यांचा अटकपूर्व जामीन हा फेटाळला जाणार आहे की त्यांना अटक करण्याची परवानगी दिल्ली उच्च न्यायालय पोलिसांना देणार। ठीक आहे सोमेश, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।